विलसत् वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। संतोषोनी कृपा दृष्टी ज्ञान पैलाधविला आत्मतत्व बोधू तुझ प्रकाशु रे झाला समरसी सोहम सिद्धी प्रबोधोनी माला निवृत्ती प्रसादे रे ज्ञानदेव बोलिला पर्येदी मदालसा सोम जो रे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा। या मदालसा प्रकरणामध्ये संपूर्ण विश्वामध्ये ही पहिली आई आहे जिनं बाळाला पाळण्यामध्ये ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे आणि तो आजही संपूर्ण मानव जातीला उपयुक्त आहे। याच्यातल्या ज्या काही युक्त्या आहेत त्या युक्त्या प्रत्येक आईनं आपल्या बाळाला हे अंगाई गीत गाऊन त्या बाळाला ब्रह्मज्ञानाचा डोस पाजावा। जसं दो बूंद जिंदगी की हे रोगावरच उपचार आहे ना। कोणता रोग आहे? पोलिओ। पोलिओ रोगावर दो बूंद जिंदगी की हा डोस पाजावा लागतो। तसं प्रत्येक आईनं हा ब्रह्मज्ञानाचा डोस त्या बाळाला अज्ञान निवृत्तीसाठी आणि आत्मस्वरूपाची ओळख होण्यासाठी प्रत्येक आईनं त्या बाळाला हा डोस पाजणं आवश्यक आहे। आणि ही पवित्र परंपरा या मदालसा मातेनं घालून दिलेली आहे। ही आपली हिंदू संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे जी पवित्र आहे। आणि या पवित्र संस्कृतीमध्ये आपल्याला पवित्र असा नरदेह मिळालेला आहे आणि या पवित्र अशा नरदेहामध्ये पवित्र अंतकरणामध्ये पवित्र ज्ञान उपलब्ध होत आहे। आणि हे पवित्र ज्ञान उपलब्ध करून देणारे सद्गुरू सुद्धा आपल्याला लाभलेले आहेत। म्हणून आई वडील आणि गुरु यांना देवता म्हणून पूजन केल्या जाती अशी ही पवित्र संस्कृती आहे। मात्र देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव या संस्कृतीमध्ये आई वडील आणि गुरु यांना देव समजून पूजन केल्या जातं अशी आपली पवित्र संस्कृती आहे। आणि आपणच जर या 3.5 हाताच्या मौसमय देहाला मी समजून बसलो, आपला जीवनाचा पाया जर चुकीचा आहे तर येणाऱ्या पिढीला आपण काय उपदेश करणार आणि ती पिढी तरी काय समोर उद्दिष्ट ठेवणार, कशाला ती प्राधान्य देणार। म्हणून ही चूक दुरुस्त करून घेण्यासाठी ही आई योगिनी आहे। योग सामर्थ्यानं संपादन करून तिनं बाळाला सुद्धा योगाची शिक्षा दिलेली आहे। आणि म्हणून इथं आई सांगते की कारण आईनं आतापर्यंत सगळा बोध ब्रह्मज्ञानाचा बाळाला दिलेला आहे। आणि ही रचना ज्ञानोबरायांनी सुद्धा 46 अभंगामध्ये केलेली आहे। आणि या 46 अभंगाचा अर्थ आपण पाहिलेला आहे। आणि आता ज्ञानोबराय सांगतात की संतोषोनी कृपा दृष्टी ज्ञान पै लाध विला, म्हणजे संतोषानं, प्रेमानं, आनंदानं कृपा केलेली आहे। सद्गुरूनं माझ्यावर कृपा दृष्टी टाकलेली आहे। म्हणून धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फिडियला बुद्धीचा मळ, दृष्टी दावियला यशोदेचा बाळ। त्यांनी तो श्रीकृष्ण परमात्मा तू आहे असं आत्मरूपानं देवाची ओळख करून दिली। म्हणून सद्गुरूची कृपा आपल्यावर आहे।
गुरु कृपा कळे त्याशी जो शोधिला आपुलासी. सद्गुरूची आपल्यावर कृपा आहे असं कसं कधी ठरवावं? ज्यावेळेस आपण मी कोण आहे हे लक्षात येईल त्यावेळेस समजावं की आपल्यावर सद्गुरूची कृपा आहे. म्हणून ईश्वर कृपा आपल्यावर आहे हे कशावरून समजायचं? काय पुरावा आहे तुमच्याकडे? हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. या नरदेहामध्ये श्वास चालू आहेत. आपण पागल झालो नाही. खाल्लेलं अन्न वेळेवर पचायला लागलं. म्हणून प्राणापान समायुक्ता पचाम्यन्नम चतुर्विधम सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मता स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. अर्जुना, अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज या 4 प्रकारचे जे जीव आहेत त्यांनी खाल्लेलं अन्न पचवण्याचं काम मी करतो. आणि आपल्याला सोडून दिलं होय? त्याच्यातच आलोत ना. म्हणून खाल्लेलं अन्न कोण पचवायला लागलं? शरीर कोणी दिलेलं आहे आपल्याला? हे इंद्रिय हात पाय कोणी दिले? इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण. काय जोडायचं आपल्याला? ह्या सामग्रीनं नारायण जोडायचं आहे. म्हणून आपल्या जीवनाची कमाई काय आहे? तर आपल्याला नारायण मिळावा ही आपली कमाई आहे, खरी कमाई. म्हणून जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले मी प्राण बाई विकत घेतला श्याम. मीराबाईनं आमच्या जन्मभरीचे श्वास भगवंताच्या चरणी अर्पण केले आणि तो देव आपलासा करून घेतला. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. म्हणून जीवनाचं लक्ष ईश्वर प्राप्ती असावा. आणि ते लक्ष पूर्ण करण्यासाठी ईश्वरानं आपल्याला हा देह दिलेला आहे, इंद्रिय दिलेले आहे, श्वास चालू आहे. म्हणजे ही खूण आहे की आपल्यावर ईश्वराची कृपा आहे. कोणी आपल्यावर प्रेम करो न करो, कोणी चांगलं बोलो न बोलो. महाराज, मला घरचे लोक चांगलं बोलतच नाहीत. नका का बोलू देईना, त्याच्याकडं मालच तसा आहे तर पुरवठा कसा येईल? अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. जे आत शिजत असतं तेच बाहेर वाणीतून पडत असतं. म्हणून कुणी चांगलं बोलो मज वेडीला निंदा वंदा मी तर हरले बाल मुकुंदा. काय भाव आहे गवळणीचा की मला आता कुणी वंदन करा की माझी कुणी निंदा करा, मी त्या बाल मुकुंदाला सर्वस्व अर्पण करून ठेवलेला आहे. म्हणून ज्यावेळेस उद्धवाला अहंकार झाला ज्ञानाचा आणि भगवंतानं ओळखलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. म्हणून त्यांनी सांगितलं की हे पत्र तुम्ही वृंदावनामध्ये जाऊन त्या गवळणींना द्या, माझा निरोप द्या त्यांना. मग त्यावेळेस उद्धवजी निघाले वृंदावनात आणि त्यांनी ते पत्र सुरक्षित आपल्या हातात घेतलं आणि त्या गवळणींना हाक मारली आणि सांगितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी तुम्हाला हे पत्र पाठवलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो मजकूर. जसंच उद्धवजी आले तर सगळ्यांनी भगवंताचं नाव ऐकल्याबरोबर ते पत्र घेतलं आणि सगळं फाडून चुरगाळून त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. ते म्हणले काय ह्या गवळणी आहेत, मी भगवंताचा मजकूर जो काही संदेश आहे तो यांना वाचून दाखवण्याचा प्रयत्न करत होतो आणि यांनी सगळं ते लेटरच फाडून टाकलं. आता ते इतकुले तुकडे घेऊन काय करणार तरी? तर त्यावेळेस कुणी ते पत्र घेऊन उड्याच मारू लागली, कुणी धरणीवर लोळू लागली, कुणी त्याचे आलिंगनच देऊ लागली त्या पत्राला. असे वेगवेगळे दृश्य पाहिल्यानंतर ते म्हणले की मी इतका ज्ञानी असून भगवंतांना मला याच्याकडे कशाला पाठवलं, असा प्रश्न त्याच्या अंतःकरणात उद्भवला. मग नंतर उद्धवांनी सांगितलं की बाबा तुम्हाला भगवंताचा काय निरोप आहे, निदान ते वाचून तर घ्यायचा ना, मला वाचून तर समजावून सांगू द्यायचा असता आधी. तर ते म्हणले की भगवंतानं आम्हाला पत्र पाठवलं हे बरोबर आहे, पण
पत्र कोणाला लिहिल्या जातं? जे स्वतःहून भिन्न असावं आणि बाहेरगावी जावं त्या पाहुण्याला पत्र लिहिल्या जातं. उद्धवजी, प्रीतम को पतिया लिखू जो वह है परदेश, पर जो तन में मन में नैनन में बसा है वो को का संदेश. काय उत्तर आहे गवळणीचं. ब्रह्मज्ञानी होत्या गवळणी, म्हणून त्यांनी आपलं जे काही मनोगत होतं ते उद्धवरावांना बोलून दाखवल्यानंतर उद्धवजी गार झाले. सगळी ज्ञानाची जी काही अहंकाराची लाट होती ती सगळी गळून पडली आणि संसार मनातून गळून पडे, कसली जीवाला भूल पडे. उद्धवजींचा अहंकार तुटून पडला आणि तुकोबराय सांगतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अशा पद्धतीनं उद्धवांचा अहंकार गेला. ही रीत आहे आणि ह्या युक्त्या आहेत ज्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. म्हणून आत्मतत्व बोधू तुझ प्रकाशुरे झाला. आत्मतत्वाचा बोध आपल्याला सद्गुरू देतात. म्हणून बोध चंद्राच्या कळा विखुरल्या एका वेळा. म्हणून हा बोध, जोपर्यंत हा बोध मिळत नाही तोपर्यंत आपल्याला भक्ती करावा लागत असते. दृढते कारणे भजावा राम. रामाची उपासना का करायची? कारण तो बोध आपल्याला दृढ व्हावा. म्हणून म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, भव सिंधू तारक नाम. या रे नाचू, या आपण सगळे या इकडं. कारण संतांची आव्हानात्मक भूमिका आहे. सगळे या. कोण कोण या असं निवडून सांगितलं का? नाही, सगळे या. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून संतांची आव्हानात्मक भूमिका, तिचा दृष्टिकोन व्यापक आहे. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाचा दृष्टिकोन व्यापक आहे आणि या संप्रदायाच्या खालीच ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, नामदेवराय यांनी एक तत्व सांगितलेलं आहे आणि ते तत्व म्हणजे तुम्ही न मरणारे परमात्मा आहात. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. हे यांनी जगामध्ये अवतार घेतलेला आहे धर्माची स्थापना करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी. म्हणून धर्म काय आहे? हेत आत्मा आत्मयाची ठाई, देखिजे देहीचा धर्मो देही, ऐसे जाणणे जे पाही अनाहाती. म्हणून भगवान शंकराचार्यांनी अद्वैत मत स्थापन करण्यासाठी अवतार घेतलेला आहे आणि या अवतार कार्यामध्ये त्यांनी आपल्या 4 शिष्यासह पद्मपाद, त्रोटक, हस्तामलक आणि सुरेश्वराचार्य या 4 शिष्यासह अवतार घेऊन अद्वैत ज्ञानाची ध्वजा संपूर्ण विश्वामध्ये रोवलेली आहे. हस्तामलक म्हणजे बाळपणीच ते बोलत नव्हते कोणाला. आता 12 वर्षाचं बाळ झालेलं आहे आणि 12 वर्षाचं बाळ होऊन सुद्धा ते बोलत नाही, चालत नाही, काही नाही, एकाच जागी पडून आहे. आणि मौजी बंधनाचा संस्कार झाल्याशिवाय ब्राह्मणत्व सिद्ध होत नसते. आता प्रश्न पडला की मौजी बंधन करायचं आणि हे बाळ बोलायचं. आता गायत्री मंत्राचा उच्चार करावा लागतो, त्याशिवाय मौजी बंधन होत नसतं. आणि अकस्मात शंकराचार्यांचं तिथं आगमन झालं आणि दृष्टीला दृष्टी मिळाली. आणि त्यावेळेस भगवान शंकराचार्यांनी प्रश्न केला, कस्त्वं शिशो कस्य कुतोसी गंतः किन्नाम ते त्वं कुत आगतोसी. त्यावेळेस हस्तामलक उत्तर देतात, नाहं मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः. मी ब्राह्मण नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, गृहस्थ नाही, वानप्रस्थ नाही, संन्यासी नाही, तर कोण आहात? सनित्योपलब्धी स्वरूपोहमात्मा. नित्य उपलब्ध असलेला परमात्मा हे माझं स्वरूप आहे. हस्तामलक 12 वर्ष बोलले नाही आणि बोलले तर इतकं समर्पक 100%
त्याच्यात काहीच कमी जास्त करता येत नाही. नित्य उपलब्ध असलेला परमात्मा मी आहे, मी मनुष्य नाही. मनुष्यत्व ही शरीरावर केलेली कल्पना आहे आणि या कल्पनेचं अधिष्ठान रूप नित्य उपलब्ध परमात्मा मी आहे. असं हस्तामलकांचं बोलणं ऐकून शंकराचार्यांना फार आनंद झाला. त्यांनी सांगितलं की हे बाळ आम्ही घेऊन जावं का? ते म्हणले महाराज हे आमच्या काहीच कामाचं नाही, बोलत नाही, चालत नाही, खात नाही, पित नाही, याला घेऊन जा तुम्ही. मग त्यांनी हस्तामलकाला आपल्या सोबत घेतलं. ते हे चौथे शिष्य आहेत आणि चारी पीठावर 4 धर्माची स्थापना करण्यासाठी यांची 4 आचार्यांची नियुक्ती केलेली आहे आचार्यांनी. आणि अशा पद्धतीनं धर्मध्वजा फहराते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, या पद्धतीनं आत्मतत्व बोधू तुझ प्रकाशुरे झाला, समरसी सोहम सिद्धी प्रबोधू निमाला. समरसी सोहम सिद्धी, सोहम सोहम हा बीजमंत्र आहे नामस्मरणाचा. आणि हा 24 तास अखंड अविरत वाहणारी श्वासांची धारा आहे आणि या धारेमधून सोहम हा बीजमंत्र चालू आहे. श्वास घेत असताना सो आणि श्वास सोडत असताना हम असा उच्चार होत असतो. यामध्ये इडा नाडी सुषुम्नेच्या डाव्या बाजूस असून डाव्या बाजूला पिंगला नाडी आहे. कारण आपण योग पाहत असताना हा विषय आलेला आहे. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्या आहेत. तर या 3ही नाड्या कंठापर्यंत आल्यावर त्याचे मार्ग भिन्न होतात. सुषुम्ना नाडी तशीच वर मेंदूकडे जाते. सुषुम्ना नाडी या मेंदूकडे जाते. पण इडा व पिंगळा या घशातून नासिकापुटाकडे जातात. घशामधून ह्या नाकपुड्यामध्ये इकडे येतात. डाव्या नाकपुडीत इडा जाते व उजव्या नाकपुडीत पिंगळा जाते. डाव्या नाकपुडीमध्ये इडा आणि उजव्या नाकपुडीत पिंगला असं आहे. इडा नाकपुडीतून शीतलता वाहते म्हणून तिला चंद्रनाडी म्हणतात. इडा नाडीत गार असते म्हणून तिला चंद्रनाडी म्हणतात किंवा सोमनाडी म्हणतात. पिंगला नाडीतून उष्णता वाहते म्हणून तिला अग्निनाडी अगर सूर्यनाडी म्हणतात. त्याप्रमाणे एखाद्याची अंगामध्ये उष्णता फार वाढली तर त्याने सोमनाडी चालू करावी व थंडी वाजत असल्यावर अग्निनाडी सुरू करावी, पण सद्गुरूच्या सानिध्यात करावी. कारण इथं अभ्यासू सद्गुरू समोर बसलेले पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नाड्या चालू बंद कराव्या. नसता नीम हाकिम जान खतरे में, गोली अंदर जान बाहेर, अशातला प्रकार होऊ नये म्हणून योगाभ्यास सद्गुरूच्या सानिध्यात समोरासमोर बसून व्हायला पाहिजे. म्हणून इथं सांगतात की या घटनेला सोमधारणा किंवा अग्निधारणा सुद्धा म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आणि कुंडलिनी शक्ती जागृत होत असते कधी? ज्यावेळेस या प्राणाचा समभाग होत असतो. म्हणजे ज्यावेळेला ही प्राणापानाची गती सम होत असते त्यावेळेस प्राणापानाची समता झाल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होत असते. आता प्राण आणि अपान ह्याची गती सम कधी होईल हे आपल्याला माहीत नाही. आणि हे सद्गुरू समोर बसल्यावरच अभ्यासानं हा विषय आपल्या लक्षात येत असतो. म्हणून आतापर्यंत आपल्याला एवढंच ध्यानात घ्यायचं की हा प्राण आहे आणि ह्याच्यामध्ये क्रिया आहे, श्वास आणि उच्छ्वास. म्हणून प्रत्येक आलेला श्वास भगवंताच्या चरणी अर्पण करणं हे तर आपल्या हातात आहे ना. मग ते जे हातात आहे ना तेच करायचं आपल्याला. म्हणून इथं समरसी सोहम सिद्धी प्रबोधू निमाला, प्रत्येक श्वास भगवंताच्या चरणी अर्पण करायचं आणि फलाची अपेक्षा न ठेवता म्हणजे निष्काम बुद्धीनं आलेलं कर्म करत राहायचं.
आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. कारण नामस्मरण केल्यानंतर काय होत असतं तर अंतकरणातला जो विचारांचा गर्दा आहे तो कमी होतो. आणि विचारांचा गर्दा कमी झाला की असलेलाच नाद आपल्याला ऐकू येतो. आणि त्या नादालाच नाद ब्रह्म अनाहत नाद असं म्हटलेलं आहे. जसं आपण उदाहरण घेतलं ना, घंटीचा आवाज थोडा वेळ का होईना पण विचारांची गर्दी काय होते, शांत होते. आणि तोच दिव्य नाद आपलाच आपल्याला जर ऐकून घ्यायचा असेल तर आपण एकांतामध्ये डोळे मिटून पद्मासनामध्ये ज्ञानमुद्रेमध्ये ह्या गोष्टीचा अनुभव घ्यायला पाहिजे. आताही तो नाद आहे पण ऐकू काय येत नाही, कारण वृत्ती पांगलेली आहे आपली. म्हणून तो नाद ऐकण्यासाठी आपल्याला थोडा वेळ आपण समजा कान बंद केले आणि आवाज ऐकायचा प्रयत्न केला तर या शरीरामध्ये जसा एखादा कारखाना चालायला लागला असा आवाज येतो. आणि तो आवाज आपल्याला ऐकू येतो. हळूहळू ती वृत्ती अंतर्मुख होते. म्हणून ज्ञानदेव म्हणे परतोनी पाहे तव कैसा मायापूर. जर आपण परतून पाहिलं, परतून म्हणजे मागं वळून नाही, अंतकरणामध्ये झाकून पाहिलं तर माया नाही आणि माया कार्य जगत सुद्धा नाही, तर त्याचं अधिष्ठान रूप परमात्मा केवळ आणि केवळ आपणच आहोत असं म्हणून हे सद्गुरू करतात. हे सद्गुरू आपल्याला लक्षात आणून देतात. एकानं उपहासानं सांगितलं तुमचे गुरु तर कोंबडे आहेत म्हणे. त्याला वाईट वाटलं ना. आता ते गेले गुरुजीकडे. गुरुजी म्हणे ते असं म्हणू लागलं की तुमचे गुरु कोंबडेच आहेत म्हणे. तर ती म्हणले बरोबर आहे ना, काय चुकलं त्या माणसाचं. अरे कोंबडा ह्या संपूर्ण विश्वाला निद्रेतून जाग करतो. म्हणजे तो ओरडला की लोक उठत येतं, म्हणजे पहाड झाली, कोंबडा आरवला. तर आणि सद्गुरू अशी कोंबडे आहेत की ज्यांच्या हाकेनं जीव अज्ञानाच्या निद्रेतून जागे होतो. काय होतो, अज्ञानाच्या झोपेतून तो जाग होतो. अज्ञानाच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबोधा अनादी. जो अनादी कालापासून याला आत्मस्वरूपाची झोप लागलेली आहे, त्या झोपेतून जाग करण्याचं काम सद्गुरू करत असतात. म्हणून तो महावाक्याची निनावे त्याला तत्वमसी असा, ते ब्रह्म तू आहेस असा बोध केल्यानंतर माथा हातून ठेविला नोहे थापटीला, जसा त्याला थापटून जाग केलं असं. म्हणून जसं एखादा कांदा 20 आलू 30 जर बळू लागला तर त्याला काय करावं, त्याला हलवूनच जाग करावं लागतं ना. तसं याला सुद्धा हलवून जाग करावं लागतं. कारण हे नावाचा, गावाचा, जातीचा, वंशाचा म्हणून घ्यायला ना स्वतःला. आणि इथं कुठं नाव आहे का गाव आहे. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप, कुठे काही देवाला नाव नाही, रूप नाही, असा देव आहे. आणि आपल्याला नाव कुठं आहे, रूप कुठं आहे, गाव कुठं आहे. म्हणून देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो, पुढं परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. देवा मी परदेशी आहे, कारण हा देश माझा म्हणावा तर त्या देशातही होतो. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. म्हणून अशा पद्धतीनं सद्गुरू आपल्याला उपदेश करतात की कोणावर सत्ता करावं. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो, ते सुद्धा सोडून चालले, डोळे सुद्धा सोडून गेले, कान सोडून. म्हणून हे आलेले आहेत आणि हे जाणार आहेत. पाय आलेले आहेत, ते जाणार आहेत. आपण आलेले आहोत का जाणार आहोत? आपण आल्या गेल्याचे का शंभू तेल्याचे? आपण आल्या गेल्याचे नाही शंभू तेल. मग नाही जात येत कोठे फिरून या. कसे आहोत महाराज तुम्ही? अहो अखंडित जैसे तैसे, अखंड मंडलाकारम व्याप्तैनम चराचरम. आपण अखंड आहोत. ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. म्हणून
सद्गुरू सांगतात की तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये असं ध्यान करा. ज्ञान देवा ध्यानी ध्यान, कारण ध्येयानुसार ध्यान आपण मागं पाहिलेले. तर ह्या पद्धतीनं जर आपण या युक्त्या ध्यानात घेतल्या तर निवृत्ती प्रसादे रे ज्ञान देव भोलिला. ज्ञानोबराय निवृत्ती नाथांच्या प्रसादानं म्हणजे सद्गुरूच्या प्रसादानं कृपेनंच बोलायला लागलेत की सद्गुरू श्रीगुरु प्रसन्न झाले निवारिली अवघी भ्रांती. श्रीगुरु प्रसन्न झाल्यावर आपल्या अंतःकरणातली भ्रांती निघून जात असते. म्हणून इथं महाराज सांगतात की तैशीच गुरु कृपा ओखा उजळली ज्ञानाची ओतपली पडली तेथ साम्याची रिद्धी उघडली. तयाची दिठी म्हणजे त्याच्या दृष्टीमध्ये साम्याची सिद्धी उघडत असते. कोणाच्या? ज्याच्यावर गुरु कृपाची काय होत असते? दृष्टी पडत असते. तैशीच गुरु कृपा ओखा उजळली म्हणजे गुरु कृपेची तिथं तो विषय उजळला आणि मग ज्ञानाची ओतपली पडली. ज्ञान असं ओतीव धार त्याच्यावर पडली आणि मग त्याच्या ठिकाणी साम्याची रिद्धी उघडली. साम्य भाव म्हणजे काय? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समभाव म्हणजे मिथ्यात्व निश्चय झालेला आहे जगाबद्दल, शरीराबद्दल आणि मनाबद्दल. कारण जगाचा बाध झाला तर उत्पत्ती स्थिती प्रलय खोटे ठरले, शरीराचा बाध झाला तर जन्म मृत्यू खोटं ठरला आणि मनाचा बाध झाला तर जागृती स्वप्न सुषुप्ती खोट्या ठरल्या. आता सगळंच खोटं ठरल्यानंतर आता काय राहिलेलं आहे? आता जे उरलं ना ते तुमचं स्वरूप आहे. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. म्हणून मावळवीत विश्वा भासू नवल उदयला चंडांशू अद्वय अब्जिनी विकासू वंदू. आता ह्या विश्वाचा भास मावळणारा सूर्य म्हणजे सद्गुरू आहे आणि तो आपल्याला काय करतो? अद्वय अब्जिनी विकासू. तुम्ही अद्वैत परमात्मा आहात असा दृढ अपरोक्ष बोध करून देतात ते सद्गुरू. म्हणून रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी लाधली सकळ सिद्धी. मन उन्मन झालं म्हणजे मन काय झालं? चित झालं. जसं पहिलवान काय करतो? त्या दुसऱ्याला चित करतो म्हणजे हरवतो. तसं मन हरलं. हरलं म्हणजे काय झालं? बाधित झालं. बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. मन उन्मन होणं म्हणजे काय होणं? मन रूपानं न राहणं किंवा मनच पालथ पडणं. तसं ते पहिलवान काय होतं? पडलं की हारलं. तसं मन पडलं की मन हारलं. आणि मन कशानं पडन? त्याला आत्मस्वरूप दाखवल्यावरच ते पडत असतं. म्हणजे मन हरत असतं, बाधित होत असतं. म्हणून मन उन्मन आणि उन नाही आणि मन नाही म्हणजे काय आहे? उन्मान. म्हणून ते मन बाधित झालं, आता खोटं ठरलं. म्हणून रामकृष्ण नामी उन्मनी साधिली. हे फक्त नामानं घडतं बरं का. हे नामाचं महत्व. मग इतकं फिरून का म्हणून सांगितलं? पहिलं विश्वास बसवणे गेला ना म्हणून इतकं फिरून सांगितलं. रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी लाधली सकळ सिद्धी. त्याला सगळ्या सिद्ध्या प्राप्त होतात आपोआप. कारण त्या सिद्ध्याचं वर्णन सुद्धा पाहिलं तरी सुद्धा आधी वर्णन केलं मग नाथ महाराज झटका मारतात. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राजा हंसे पाणी काही. ते म्हणले मग सांगितलंच कशाला एवढं वर्णन? ते म्हणले तू एखाद्या वेळेस तुझं मन भटकत तिकडे जाईल आणि तिकडे गेल्यानंतर तू परत लांब जाऊ नये म्हणून इकडे येण्यासाठी सांगितलं. म्हणून सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राजहंसे पाणी काही. म्हणून हे मन आता रामामध्ये रंगलं. मन हे राम रंगी रंगले मन आत्मरंगी रंगले चरणी नेत्र गुंतले मन राम रंगी
रंगली. अशा रंगामध्ये रंगून जाण्याची कला, आर्ट ऑफ लिव्हिंग ही योगिया साधली जीवन कला. अशी जीवन कला आपल्याला निवृत्तीनाथांच्या प्रसादानं मी ज्ञानेश्वर महाराजांना ही लादली आणि ज्ञानोबरायांनी तुम्हाला आम्हाला ही जीवन कला लक्षात आणून दिली, जीवन जगण्याची कला. म्हणून निवृत्ती प्रसादे रे ज्ञान देव बोलिला. निवृत्तीनाथांच्या प्रसादानं मी बोललो हे काय आहे. तर इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. पुंडलिका